नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रमेश रुणवाल. अनअकॅडमी ह्या भारतातील सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नुकतीच आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीची पहिली आन्सर की रिलीज केली आहे, डिक्लेअर केली आहे ना, प्रकाशित केली आहे. तर आता बऱ्याच जणांचा एकतर हा प्रॉब्लेम असतो, जनरली आयोग ही पहिली आन्सर की डिक्लेअर करतं, पहिली उत्तर तालिका आहे. याच्यामध्ये जर आपल्याला काही संदिग्धता वाटत असेल, आपल्या काही शंका असतील, तर आपण त्या आयोगाला सुचवायच्या असतात. त्या सगळ्या शंका विचारात घेऊन आयोग एक फायनल आन्सर की किंवा अंतिम उत्तर तालिका प्रकाशित करतं आणि त्या अंतिम उत्तर तालिकेनुसार मग निकाल जाहीर केला जातो. तर ही पहिली उत्तर तालिका आहे. आता बऱ्याच मुलांचा हा डाऊट असतो की आपल्याला ही उत्तर तालिका यूज कशी करायची आहे सर, है ना. बरीच मुलं खूप जणांना विचारत बसतात की ह्या आन्सर कीचा यूज कसा करायचा आहे. तर मला त्या मुलांसाठीच एक छोटासा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे की ह्या आपल्याला उत्तर तालिकेचा किंवा आन्सर कीचा यूज कसा करायचा आणि आपला स्कोर कसा काढायचा आहे. तर स्टेट सर्व्हिसेस प्री एक्झाम किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेची नुकतीच उत्तर तालिका घोषित झाली आहे आणि त्यानिमित्तानं हा एक ह्या सेशनद्वारे तुमच्या समोर येणं आवश्यकच झालं होतं माझ्यासाठी. तर आपण स्टेट सर्व्हिसेस प्री एक्झामसाठी हाऊ टू कॅल्क्युलेट स्कोर हा पार्ट बघतोय. आता तुमच्याकडे उत्तर तालिका आहे, तुम्हाला त्या आन्सर कीचा उपयोग करून तुमचा स्वतःचा स्कोर काढायचा आहे. नाव सी स्कोर काढणं ह्याच्यासाठी एक खूप सोपी मेथड आहे. आपल्याला दरवेळी एका प्रश्नाला 2 मार्क आहेत, एका प्रश्नाला 2.5 मार्क आहेत असं करण्याची आवश्यकता नाही. काय करायचं, तर सगळ्यात अगोदर तुमच्या प्रश्नपत्रिकेवर तुमचा सेट कोणता आहे तो तुम्हाला माहिती आहे. ए बी सी डी त्यानुसार सेट असेल. तुमचा कोणता सेट आहे तो बघायचा. उदाहरणादाखल मी म्हणतोय की तुमचा ए क्रमांकाचा सेट आहे, एक क्रमांकाची तुमची प्रश्नपुस्तिकेची सिरीज आहे असं म्हणूयात. आता जसंच आपण उत्तर तालिका ओपन करतो, पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिसतील, आयोगाच्या वेबसाईटवर आहे किंवा बऱ्याच सोशल मीडियावर किंवा टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटतील. तुम्ही जसंच पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ही उत्तर तालिका किंवा आन्सर की ओपन कराल, तुम्हाला प्रश्न क्रमांक आणि त्याच्या पुढे 4 स्तंभ दिसतील, 4 कॉलम्स, ए बी सी डी असे. मग समजा 1 पासून 25 पर्यंत एका टेबलमध्ये 1 पासून 25 पर्यंत प्रश्नांचे क्रमांक असतात आणि त्याच्या पुढे त्या 25 क्रमांकाच्या ए सेट मधल्या प्रश्नांची उत्तरं, बी सेट मधल्या प्रश्नांची उत्तरं, सी सेट मधल्या आणि डी सेट मधल्या असं उत्तर असतं. तर केअरफुली काळजीपूर्वक बघाल तुमचा सेट कोणता आहे आणि उत्तर बघताना तुमच्या प्रश्न क्रमांक, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बघताय त्या प्रश्नाच्या समोर तुमच्या सेटच्या कॉलममध्ये जे उत्तर दिलं ना ते बघा. जर तुमचा सी सेट असेल तर सीच्या कॉलममध्ये जी उत्तरं दिलीत ना ती तपासा. कधी कधी ती एक थोडासा छोटासा गोंधळ होऊन जातो आणि त्याच्यामुळे करेक्ट स्कोर येत नाही, आपल्याला कळत नाही काय झालंय ते. म्हणून सगळ्यात अगोदर तर तुम्हाला तुमचा स्कोर बघायचा आहे किंवा तुमचा सेट बघायचा आहे. आता आपल्याला युझिंग आन्सर की आपल्याला उत्तर तालिकेच्या साह्यानं आपला स्कोर कसा कॅल्क्युलेट करायचा ते बघूयात. एक शॉर्टमध्ये मी सांगतो, एक 2-4 मिनिटांमध्ये. तर सगळ्यात अगोदर पेपर 1 जनरल स्टडीजचा पेपर घेऊयात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न होते, बरोबर, 100 क्वेश्चन्स. मग प्रत्येक प्रश्न 2 मार्कांना आहे वगैरे ह्या गोष्टीत नको भानगडीत पडायला. आपल्याला काय म्हणायचं आहे, पेपर 1 मध्ये 100 प्रश्न होते आणि ह्याच पेपरचा स्कोर आपला खरं तर कट ऑफ ठरवेल, कारण पेपर 2 तर तसा पण क्वालिफाईंग आहे. आता काय करायचं, आणि तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, बरोबर. नकारात्मक गुणपद्धती जी आहे, नकारात्मक गुण म्हणजे प्रत्येक 4 चुकीच्या उत्तरांसाठी तुमचा एका प्रश्नाचा मार्क जाईल. तुम्ही 4 प्रश्नांची चुकीची उत्तरं दिलेली असतील तर त्या 4 चुकीच्या प्रश्नांमागे तुमचा एका प्रश्नाचं उत्तर जाईल. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला हे जे 100 प्रश्न आहेत ना त्याच्या 3 कॅटेगरीज बनवायच्या आहेत. पहिलं, तुमचे एकूण सोडवलेले प्रश्न. हे एकूण सोडवलेले प्रश्न तुम्हाला माहिती आहेत किती आहेत ते. मी उदाहरणादाखल सगळं देऊन सांगेल. त्याच्यापैकी बरोबर आलेले आणि चूक आलेले प्रश्न, ह्याच्या आधारावर कसं सोडवायचं. समजा मी एकूण प्रश्न सोडवले होते 80, बरोबर. तर माझे एकूण सोडवलेल्या प्रश्नांचा जो नंबर येईल तो असेल 80.
म्हणजे 20 प्रश्न मी सोडवलेलेच नाहीयेत. जे प्रश्न आपण सोडवलेले नसतात त्यांचे मार्क मिळतही नाहीत, निगेटिव्हही जात नाहीत, काहीच नाही होत. तो आपला प्रश्नच नाहीये. आता ह्या 80 पैकी मी माझा प्रत्येक प्रश्न मोजत गेलो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय दिलंय, ओके माझं बरोबर आलं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय दिलंय, उत्तर तालिकेमध्ये मी चेक केलं, माझं बरोबर आलं. मी असं चेक केलं, प्रत्येक प्रश्नाच्या समोर दिलेले ऑप्शन्स ABCD सेटनुसार असतात सिक्वेन्सनी. त्या ऑप्शन्सनुसार तुमचे प्रश्न बघा, सोडवा. जर 80 प्रश्न तुम्ही सोडवले होते उदाहरणादाखल, त्याच्यापैकी तुमचे बरोबर आले प्रश्न 60, बरोबर, आणि चुकले प्रश्न 20. आता बरोबर आणि चुकलेले ह्या दोन्ही संख्यांची एकूण म्हणजे एकूण सोडवलेले प्रश्न असले पाहिजेत आपण. तर मला 60 प्रश्न बरोबर आलेत, ह्या 60 प्रश्नांचे मार्क मिळणार आहेत. पण 20 प्रश्न जे चुकलेत ते 20 मार्क तर गेले, ह्या 20 प्रश्नांचे मार्क तर गेले, पण हे 20 प्रश्न जाताना निगेटिव्ह मार्क घेऊन जातील 1/4. तर आता 4 चुकीच्या प्रश्नांसाठी 1 मार्क, एका प्रश्नाचा मार्क जाईल. तसं 20 चुकीच्या प्रश्नांसाठी 5 प्रश्नांचे मार्क जातील. आणि म्हणून मला खरे मार्क्स कोणते मिळणार आहेत, हे ह्या प्रश्नांचे गुण मला मिळणार आहेत. 60 प्रश्न माझे बरोबर आलेत, ह्याचे मार्क्स मिळणार आहेत, पण 20 प्रश्न चुकलेत. मग ह्या 20 प्रश्नांचे 1/4 म्हणजे 5 प्रश्न झाले. म्हणजे माझे बरोबर आले 60, त्याच्यातून 5 प्रश्नांचे मार्क जातील आणि म्हणून मला अंतिम जे गुण मिळतील ना ते 55 प्रश्नांचे मिळतील. इथपर्यंत मी तो प्रश्न 2 मार्कांना आहे, 1 मार्कांना आहे, काही संबंध नाही. मी काही विषय केला नाही, त्याचा काही सुद्धा विचार केलेला नाहीये. मला 55 प्रश्नांचे गुण मिळणार आहेत एकूण. मग आता 100 प्रश्न आहेत 200 गुणांना, एक प्रश्न 2 मार्कांना आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेतला पेपर 1. मग आता जर 55 प्रश्नांचे मला मार्क मिळणार आहेत तर प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत आणि म्हणून मला एकूण स्कोर मिळेल 110 गुण. हे किती मार्कांना एक प्रश्न आहे ना, तो नंतर कॅल्क्युलेट करायला पाहिजे. अगोदर तुम्हाला एकूण प्रश्न किती सोडवले, त्याच्यातले बरोबर किती आले, चुकले किती. प्रत्येक 4 चुकीच्या प्रश्नांमागे एका बरोबर प्रश्नाचा मार्क जाणार आहे. माझे 20 प्रश्न चुकलेत, मग 20 प्रश्नांसाठी 5 बरोबर प्रश्नांचे मार्क जातील. मग 60 मधून 5 प्रश्न मायनस केले मी, म्हणजे मला 55 प्रश्नांचे मार्क्स फायनली मिळणार आहेत. आणि मग बघा की एक प्रश्न किती मार्कांना आहे. तर समजा एक प्रश्न 2 मार्कांना आहे, तर मला पेपर 1 मध्ये 110 स्कोर येतोय माझा. हे झालं पेपर 1 मध्ये तुमचा स्कोर कॅल्क्युलेट करण्याची तुमची पद्धत. पेपर 2 मध्ये 80 प्रश्न असतात सीसॅट मध्ये. आता हा पेपर तसा पण क्वालिफाईंग आहे, म्हणून आपल्याला काही खूप जास्त ह्या पेपरचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. 80 प्रश्न आणि ह्या पेपर मधल्या प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क असतो, बरोबर. आता सिंपल मेथडनी जाऊयात. झालं असं की मी एकूण सोडवलेले प्रश्न होते ह्या पेपरमध्ये, 1/4 निगेटिव्ह मार्किंग ह्या पेपरला पण आहेच. एकूण सोडवलेले प्रश्न, टोटल सॉल्व्ड क्वेश्चन्स. समजा मी एकूण सोडवलेले प्रश्न होते 60. खूप कमी अटेम्प्ट आहे हा. मी जनरली तुम्हाला सांगितलं 75+ अटेम्प्ट असला पाहिजे, बरोबर. किमान 70+ तर असलाच पाहिजे. पण उदाहरणादाखल मी 60 म्हणतोय की आपण 80 पैकी 60 प्रश्न सोडवले. ह्याच्यापैकी बरोबर आलेले प्रश्न आहेत 50, बरोबर. आणि रादर 52 घेऊयात, नाही इतके पण नको चुकवायला. 52 बरोबर आले असं म्हणूयात आणि चुकलेले प्रश्न आहेत 8. मग आता बरोबर प्रश्न आणि चुकलेले प्रश्न ह्या दोन्हीची टोटल केली की एकूण सोडवलेले प्रश्न यायला पाहिजेत. 8 प्रश्न माझे चुकलेत. आता आपण काय म्हणलं, प्रत्येक 4 चुकीच्या प्रश्नांमागे एका प्रश्नाचा मार्क जाणार आहे आणि म्हणून जर माझे 8 प्रश्न चुकले असतील तर हे 8 मार्क तर माझे गेलेच, ह्याचे तर मिळणारच नाहीयेत. पण हे 8 चुकलेले प्रश्न, आता 4 प्रश्नांमागे एका प्रश्नाचा मार्क म्हणजे 8 प्रश्नांमागे 2 प्रश्नांचे मार्क जातील. म्हणून माझे 2 प्रश्न, 2 बरोबर प्रश्न इथं गेले. ह्या 8 मागे कुर्बान झाले 2 बरोबर प्रश्न. आणि म्हणून मला अंतिम किती स्कोर मिळेल, अंतिम जो मार्क्स मिळणार आहेत, बरोबर, ते अंतिम स्कोर मिळणार आहेत. आपण जसं बोललो तसं अंतिम गुण 52 बरोबर आले होते, त्याच्यापैकी 52 प्रश्न बरोबर आले. 2 प्रश्नांचे मार्क माझे हे निगेटिव्ह मध्ये घेऊन गेले. हे 8 चुकीचे प्रश्न जाता जाता 2 बरोबर प्रश्नांचे मार्क घेऊन गेले. म्हणून मला 50 प्रश्नांचे गुण मिळतील, 50 प्रश्नांचे गुण मिळणार आहेत.
हे झालं माझं फायनल कॅल्क्युलेशन. आता मला बघायचं की एक प्रश्न किती मार्कांना आहे. तर सीसॅटच्या पेपरमधला एक प्रश्न आपल्याला 2.5 मार्कांचा असतो. मग गुणिले 2.5 मार्क्स गुण, आणि म्हणून 50 गुणिले 2.5 म्हणजे 125. 125 हा झाला माझा सीसॅटचा स्कोर. हा झाला माझा सीसॅटचा फायनल स्कोर. आपल्याला तसं पण सीसॅटमध्ये 33% मार्क्सच मिळवायचे. 33 म्हणजे टक्के म्हणजे 66 मार्क्स आले पाहिजेत फक्त. तर 66 मार्क्स तर आपण तर 125 मार्क मिळवले. अशा पद्धतीनं सीसॅटच्या पेपरचे मार्क्स काढायचे. अशा पद्धतीनं तुमचा पेपर 1 आणि पेपर 2चा स्कोर काढा. मला कळवा, माझ्या स्पेशल क्लासेसमध्ये मला सांगा की तुम्हाला किती स्कोर येतोय पेपर 1 मध्ये. लिटरली जर पेपर 2 मध्ये तुम्हाला 66 पेक्षा जास्त मार्क्स येत आहेत तर पेपर 2चा काही संबंध नाहीये. पेपर 1चाच स्कोर आपला कट ऑफ ठरवेल. पेपर 2 मध्ये जर आपल्याला 66 पेक्षा कमी गुण येत आहेत तर आपण थोडंसं रेड एरियामध्ये आलोय, है ना, संकटग्रस्त प्रदेशात आलोय. तर अशा पद्धतीनं तुमचा स्कोर कॅल्क्युलेट करा. मला सांगा माझ्या स्पेशल क्लासेसमध्ये तुमचा किती स्कोर येतोय, आणि मग आपण सगळीजण मिळून ठरवूयात की कट ऑफ किती येईल. आणि लवकरच मी माझ्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कट ऑफही सांगेल की माझा काय अंदाज आहे कट ऑफ कुठपर्यंत येऊ शकतोय. त्याच्यासाठी भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. चांगली तयारी करत राहा. ह्या स्कोअरवर जास्त डिपेंड नका राहू. हा स्कोर तर फक्त आपल्याला सेफ साईडला आहोत की नाही हे बघण्यासाठी कॅल्क्युलेट करायचा आहे. ह्या पद्धतीनं स्कोर कॅल्क्युलेट कराल. पण मी अशी अपेक्षा करतो की ह्या व्हिडिओमुळे ॲटलिस्ट तुम्हाला स्कोर कॅल्क्युलेट कसा करावा लवकरात लवकर हे कळेल. आणि अजूनही काही शंका असतील तर मला माझ्या लेक्चर्समध्ये विचारा. अनअकॅडमीवर रोज माझा स्पेशल क्लास असतो, फ्री क्लास, ज्याच्यामध्ये तुम्ही सगळीजण उपस्थित राहून त्या लेक्चर्समध्ये जे आपण सराव प्रश्न घेतो, जे कन्सेप्ट अभ्यासतो, त्या सगळ्यांचा फायदा करून घेऊ शकाल. पुन्हा एकदा चांगली तयारी करत राहा, खूप कष्ट करा, खूप मोठे व्हा. माझ्या शुभेच्छा कायम तुमच्यासोबत आहेत. मी कायम तुमच्यासोबत आहे. सो थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. जय हिंद, वंदे मातरम. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत चांगली तयारी करत राहा आणि स्कोर कॅल्क्युलेट करून मला कळवा लवकर.